येते आपल्या भेटीला. प्रथमतः संसार संसार संगे बहुशी नलो मी, कृपा करी रे स्वामी, प्राबंध माझे सहसा टलेना, तुझ विन राम मज कंटवेना. श्री रामनवमीच्या सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर मान्यवरांना देखील मनपूर्वक आभार. राम अंत आहे, शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे, राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. या रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लेट्स प्ले सामनेला होती या सुरुवात. पंचांना दिलाय ग्रीन सिग्नल. पहिला षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्ग वरती आलाय नीरज. आघाडीला प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. ही दोन मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलाय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अप, अगदी इनसाइड आउट खेळलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकअप चांगला मिळालाय. बॉलला चेस केलाय, 2 धावा अर्जित होती. तिसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि काय 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 घडतंय. अगदी रस्त्यानं चालत असताना एक बोर्ड लावलेला असतं, त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं अति घाई आणि संकटात नाही. दुसरी धाव अंगलट आली आहे. पहिली सफलता प्राप्त झाली आहे टीम गोंडगर संघाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. हो, थँक्यू डी से मास्टर. पहिली सफलता प्राप्त झाली आहे. पहिला हादरा अर्थातच मिळतोय कुडगाव संघाला. पहिली विकेट, पहिली सफलता प्राप्त केली आहे नीरज, जो की संघाचा सहर सेनापती आहे, संघाचा तारणार आहे, संघाचा सहर सेनापती आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता आपण नीरजला इन ऍक्शन पाहतोय. पहिली सफलता प्राप्त केली आहे नीरजनं. पुन्हा निघालाय ओव्हर द विकेट ना ऑन साईडला फ्लिक केलाय. बराच काल उंची गाठली आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळते या विकेटची आम्ही दुसरी सफलता. पाक फलंदाज बॅक टू द आउट गॉन.
थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू इंडिकेट नवीन उमेदवार रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रुपेश, संधी मिळेल तुलाही, तू फक्त हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त जिद्द सोडू नको आहे. मैदानाच्या आतमध्ये मुश्किल मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है इस खेल में. अजून बरंच काय बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस साहेब या स्पर्धेच्या दरम्यान सांगता घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित राहिलात. आपलं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून ऋण व्यक्त करतोय, मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय. यावेळेस ऑन दी अप खेळला क्षेत्ररक्षक आहेत, अगदी लॉंग ऑफला टिप मध्ये तैनात. बॉलला चेस करतायत, फेकतायत, पंचांचं बोट हवेत, यानी की काम तमाम. फलंदाज डिपार्ट्स गॉन. मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक, अगदी एखाद्या घर खाली करायचं म्हटलं ना की ते घराचे वासे देखील खाली करावे लागतात. त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. मग एक बाजूला आपण पाहतोय अर्थातच श्री हनुमान गोल्डन गोंडगर संघ यजमान संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री बापदेव कुडगाव. सध्याच्या घडीला कुडगाव संघाची जर अवस्था आपण पाहिली ना तर एक षटकाखेरीस रणसंख्या 5 या आकड्यावरती पोहोच. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा नाही का, अजून एक नाही, दुसरा नको तो राहू दे. बघ ना काहीतरी सेटिंग असेल ना. रेंज कट होते जवळ असून पण. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर नवीन फलंदाज अनिकेत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जो संकटाने घाबरतो ना त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आता वाट कोणाला सापडणार याची देखील चर्चा रंगणार. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला हे दोन धोंदवा मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मध्ये ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला हे युद्ध सुरू आहे. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. रणसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा फलकावरती. पहिला षटक 1.00चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. यावेळेस हलक्या हाताने स्टे केला. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉलला चेस करतायत. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका कारण स्पर्धा आपण उशिरा सुरू केली आहे. 3 षटक 15 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. पुन्हा निघालेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात टाळण्याकरिता गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतात. बॉल वेगानं चेस करत असताना चांगली फेक झाली आहे. 2 धावा अर्जित होते आहेत. दुहेरीच्या साहाय्याने तर रणसंख्या 9 या आकड्यावरती. नऊ आकडा आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच ब्रँड राहिला खेळाडूचा जर्सी नंबर राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांचा एक विक्रम नोंदवला. अगदी आकड्यांची गंमत सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण दिवसामध्ये आपण या आकड्यांची गंमत नक्कीच पाहणार आहोत, यातील मात्र शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला जर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहिलात ना तर 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळेस ऑन दी अप खेळला क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. जे जाळं विणलंय ना खऱ्या अर्थानं ते योग्यरित्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलात
तर फलंदाजांना अक्षरशः लेझिम खेळण्यास भाग पाडलाय गोलंदाजानं. वर्चस्व कायम ठेवलाय. अगदी आपला दबदबा गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं ठेवला. यस, पंच दोन्ही आज समांतर करते. धाव मिळते अवांतर. अतिरिक्त धाव फलकावरती वधारते. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं म्हटलं जातं हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सुचतो. मैदानाच्या आतमध्ये यश सिद्ध झालाय गोलंदाज आणि सफलता प्राप्त केली आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज डिपार्ट्स गॉन. हो, थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज निशांत. निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला घाई करा निशांत. दुसरे षटक तळण्याकरिता यश मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. अर्थातच आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांचा परिश्रम सुरू आहेत. कोणगर संघ, कारण या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही आयोजक आहोत, परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस खेळायला उतरतो त्यावेळेस एकच मनाच्या आतमध्ये टॅगलाईन उतरवतो, ना स्वार्थासाठी ना गावासाठी ना नावासाठी, मी खेळेन माझ्या गावासाठी. सुरुवात झाली आहे लेट, परंतु आलाय थेट. बॉल 1 बाउन्स. सीमा हो, थँक्यू डीजे मास्टर. मी म्हटलंय ना, संघर्ष नुसता करून जमत नाहीये. तर संघर्षामध्ये ती वेळ, योग्य ती वेळ आली आणि योग्य ती वेळ जी आपण खऱ्या अर्थानं पारखतो, पाहतो आणि ते वेळ सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला सुरुवात झाली आहे. यावेळेस ऑन दी ऑफ खेळला. बॅकच्या स्टिकरला बॉल ब्रश करून थर्डमॅन घोषांकित 17 एक धाव अर्जित होत्या. एकेरीच्या सहाय्यानं आता रणसंख्या वाढतीये. 1-7 17 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्यात. अर्थातच एबी डिव्हिलियर्स साठी महत्वपूर्ण आकडा आणि त्याचबरोबर भारताचा महत्वपूर्ण जम्बो अर्थातच अनिल कुंबले, कारण झापड्याला मार लागल्या असताना देखील पाकिस्तान विरुद्ध जी गोलंदाजी केली आहे ती अक्षरशः वाखण्याजोगी राहिली आहे. भरपूर रेकॉर्ड्स आहेत अनिल कुंबलेचे देखील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अर्जित होत्या. दुहेरीच्या सहाय्यानं आता रणसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलात तर 2 गोष्टींना सातत्यानं प्राधान्य दिलं जातं. एक म्हणजे बैलगाडा शर्यत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलात ना तर क्रिकेटला एवढं ग्रामर आलंय सध्याच्या घडीला. टेनिस विश्वाला जर आपण पाहिलात ना तर मग ऑन दी अप खेळला, उंची बराच काळ गाठली आहे. कॉटन बॉल स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये टिपला असेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. फलंदाज डिपार्ट्स गॉन. मास्टर, चला यानंतर होणारा सामना श्री कालभैरव कोंडिवली ब संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतील श्री कुंभलजा आदगाव. विकील आपण आला असाल तर या, आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कोंडिवली ब आणि त्यांच्या साथीने खेळतील आदगाव.
चला विकील आपण आला असाल तर नाणेफेकीचा कॉल करतोय. तिसरं षटक मार्गास्त आहे स्लॉगर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. रणसंख्या जर आपण पाहिलीत ना तर 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. अर्धा संघ मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेनं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं 19 रन्स लॉस ऑफ 6 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतं. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7.60च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्पर्धा जर आपण पाहिली ना पर्व पहिल्या आणि त्यातच सर्व आहे. खऱ्या अर्थानं मसला तालुका आणि मसला तालुक्यामधील श्री हनुमान गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री हनुमान चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम औचित्य जर आपण पाहिला तर रामनवमी आणि या रामनवमीच्या निमित्तानं ही स्पर्धा जर आपण पाहिली तर श्री हनुमान चषक 2025 ऑन साईडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला डीप मध्ये तैनात. यस चांगली ब्रेक लागली आहे. धाव मिळते. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन पूर्णांक 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. सध्याच्या घडीला स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश प्रभावित केलंय गोलंदाजानं. धारदार बहारदार गोलंदाजी राहिली आहे त्याची देखील. हा प्रकार आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न बॅटचा ब्रश होता. घोसांकी 17 पहिलं सत्र संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या तर 24 आणि विजयाकरिता येणारे 18 चेंडू असतील. 24 धावा आपण नाणेफेकीचा कॉल करतोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे श्री कालभैरव कोंडिवली ब आणि त्याच्या साथीनं त्याच्या विपक्ष खेळतील श्री कुंभलजा आदगाव या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय. तुर्तास एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये सुमधुर संगीत देखील ऐकूयात. माध्यमातून ऑफिशियल कॉल आलाय. संघ जर आपण टाइमात आलात नाही संघ नाणेफेकीचा कॉल आपणासपर्यंत पोहोचला तर मात्र 4 धाव्यांची पॅनलाइज केलं जाईल. 4 धाव्यांची पॅनल्टी दिली जाईल. जिथे संघ दोन्ही आहेत अन्यथा दुसरा संघ हजर नसेल तर 4 धावांची पॅनलाइज 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. चला आदगाव आणि त्याच्या साथीने खेळतील कोंडिवली. चला कोंडिवली ब आणि आदगाव या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. यस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. कॅमेरामॅन हॅलो हॅलो आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. यस चला आपण नाणेफेकीचा कॉल करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जिथे टॉस का बॉस हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो ठाण्यापैकी हॅलो. नमस्कार. आजचं टॉस हे राजूजी पाटील साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. तर टॉस विन संघ आणि आदगाव या संघाने टॉस विन जिंकला आहे. तर त्यांचा डिसिजन विचारूया. विकील आमचे मित्र, फिल्डिंग येणार फर्स्ट. फिल्डिंग किती म्हणजे आमच्या टुर्नामेंटबद्दल पण थोडं बोल, आणि कितीपर्यंत हे तू 3 ओव्हरमध्ये काय टार्गेट त्यांना देणार? 3 ओव्हरमध्ये त्यांना 20चं टार्गेट देणार आम्ही लोक. 20 रनापर्यंत तुम्ही हे करणार. ठीक आहे. आदगाव या संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि कोंडवली संघाचे कर्णधार त्यांच्याजवळ सुद्धा वार्ता करूया. काय बोलणार तुम्ही, कितीपर्यंत टार्गेट देणार? आम्ही जास्तीत जास्त 35च्या वरती घेऊन जाणार, 35-40 पर्यंत. आणि कोंडविल या संघाकडून कर्णधारांचं म्हणणं आहे की 35 पर्यंत ते टार्गेट देणार आहेत. आणि दोन्ही संघाला त्यांच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा आपण भेटूया ग्राउंडवर. धन्यवाद. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जिथे दोन संघाच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. 8.00च्या साडीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. त्याचबरोबर 24 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीला प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिली सफलता प्राप्त होईल का? यस 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 डेफिनेटली 1-2 कापूर. आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल. एक भव्य दिव्य असं स्वागत केलं. विकेटचं पतन, फलंदाज डिपार्ट्स गॉन. थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, न्यू फलंदाज, न्यू इंडिकेट, नवीन उमेदवार जो की संघाचा तारणारा आहे, संघाचा सहर सेनापती आहे, संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलात ना, पहिलं षटक हाताळण्याकरिता निशांतला पाचारण केली गेली आहे. एक उंच पुर हॅम ऍक्शन, हलक्या हातानं बॅकफुटला झालं, कट केल्या, खाली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव वर्चित होत्या. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 एप्रिल 2011, अर्थातच भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कुलचक्राविरुद्ध षटकार लगावला. आणि तदनंतर तब्बल 28 वर्षानंतर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्वप्न असेल झालं होतं. अर्थातच 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन दी अप खेळला, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, 30 सर्कलमध्ये पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. निशान गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. टार्गेट जर आपण पाहिलात तर 25 धावांचा. इथून पुढे जर आपण पाहिलात तर करंट रेट 6.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ. यावेळेस ऑन दी अप खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफ क्लिअर आहे. वेगानं बॉलच्या पाठीमागे येत असताना बॉलला चेस करतायत. आणि काय घडतंय? 2 धावा अर्जित होत आहेत. 3 धावा दुहेरीच्या सहाय्याने 3 धावांमध्ये कन्व्हर्सेशन पाहायला मिळाला. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 6 या आकड्यावरती येतात. 25 धावांचं आव्हान आहे. आणि सातत्याने म्हटलं जातं ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. आता लढायचा, संघर्ष करायचा. आणि या संघर्ष करण्याकरिता
हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. ऑन दी अप खेळला, बॅक फुटला गेले, कट केलाय. फाईन लेग घोषांकित 17. एक धाव अर्जित होत्या. एकेरीच्या 6 रणसंख्या आता 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 आकडा जर आपण पाहिलात ना तर सर्वच माणसांच्या परिचयाचा राहिला आहे. अर्थातच या जगातील आश्चर्य देखील 7, इंद्रधनुष्याचा रंग देखील 7 आणि संगीतातील सूर देखील 7, लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्गवरती निशानला आपण पाहतोय इन ऍक्शन. समोर ड्राईव्ह केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय. अशी चुका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करू शकत नाही आहात, कारण सातत्यानं म्हटलं जातं ना क्रिकेट जर तरला प्राधान्य देत नाहीये. तुम्ही या भूतकाळात काय करता यावरती निर्धारित नसतं क्रिकेट. तुम्ही वर्तमानात काय करताय, वर्तमान तुमचा कशा प्रकारे घडतोय त्यावरती निर्धारित क्रिकेट ठरलं जातं. यस, एक शॉटचा पंचांचा डिसिजन, पंचांचा सिग्नल देखील येतोय. एक शॉट आता रणसंख्या जाऊन पोहोचते आहे फलकावरती. 9 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिलं षटक संपलाय. 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट आहे 25 धावसंख्येचं. जर आपण पाहिलात दिपेश आणि नीरज ही या जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगतीया. आपण पाहतोय, ऐकतोय श्री हनुमान गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर शिरा बाजार मुंबई आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री हनुमान चषक 2025. चला घाई करा यजमान संघ, गोंडघर संघ, आपण घाई करा. दुसऱ्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज प्रतीक आला. प्रतीक ओव्हर द विकेटने रवाना होतोय. प्रतीक निर्धारित दुसऱ्या षटकात तळण्याकरिता प्राचरण केलं गेलं. प्रतीकला अद्याप जर आपण पाहिलं 8.00चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर रन रेट ऑन दी अप खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, हलक्यातनं फक्त फ्लिक केला. डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सातत्य बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ कोणाची बदलणार याची देखील चर्चा रंगणार. हाफ ट्रॅकर, आपाम पूल, हाफ ट्रॅकर ऑन साईडला भिरकवला. लॉंग लेगला डिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला चेस केला. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या 6 रणसंख्या जाऊन पोहोचत्या. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. सध्याच्या घडीला नीरज 3 चेंडू फेस करत असताना 6 या आकड्यावरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला दीपेशला आपण पाहतोय जो की 4 चेंडू फेस करत असताना 5 या धावसंख्येवरती आहे. यस, पंचांचा सिग्नल. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22. पंच दर्शवतात व्हाईट बॉल. पाणी षटक झाल्याच्या नंतर पिया, पाणी षटक झाल्याच्या नंतर पिया. दुसरा षटक संपल्याच्या नंतर पाणी पिया. हाफ ट्रॅकर, उंची जास्त लांबी कमी, मिळत्या विकेटच्या आम्ही. फलंदाज डिपार्ट्स बिग ब्लो मैदानाच्या बाहेर.
निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पुढचा बॉल यावेळेस आनंद कार्पेटच्या साह्याने खेळला. चेंडूला जमिनी लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला चेस केल्यात. बॉलची फेक देखील केली आहे. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साह्याने रणसंख्या 15 लॉस ऑफ 2 1.4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलात तर 7.50 च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. करंट रन रेट 9.0 चा. हाफ ट्रॅकर, हाफ पाम पूल, हाफ पाम जॅक केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. वाईट दिशा जर आपण पाहिलं ना लॉंग लेगला डीप असेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. विकेट आलाय. फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले आहेत. शिवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. शिवराजला संधी मिळाली आहे. गावासाठी आपल्या नावासाठी जी मिळालेली नामी संधी आहे. 1 धाव अर्जित झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पंचांचं बोट हवेत. दुसरी धाव अंगलट आली आहे. तू चल मया. आणखीन एक विकेट. चला घाई करा दोन्ही संघ. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये नको आहे. 15 मिनिटांचा कालावधी दिला गेला. ग्रामीण क्रिकेट बरंच काही सांगून जातं. ज्या ज्या वेळेस आपल्या अंगावर गावाच्या नावाचा आणि टीमच्या नावाचा टी शर्ट आपण परिधान करतो ना तेव्हा एक वेगळीच एनर्जी प्राप्त झालेली असते. कारण आपण गावासाठी पैशासाठी तर ग्रामीण क्रिकेट खेळलंच जात नाही. आपण खेळतो ते फक्त आपल्या गावासाठी आणि गावाच्या इज्जतीसाठी. का कुणास ठाऊक ती एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते. ज्या वेळा आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतो ना त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. एकच लक्ष असतं. आपल्या गावाचं नाव करायचं आहे. आपल्या टीमचं नाव करायचं आहे. आणि त्या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे. याकरिता मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट सातत्यानं म्हणतात ना मित्रांनो कोणताही खेळ केला आधी आपल्या गावासाठी खेळा. सिद्ध व्हा. लोक आपोआप प्रसिद्धी मिळवून देतील. अगदी सिद्ध व्हायचं आहे. प्रयत्नांचा परिश्रम मैदानाच्या आतमध्ये करायचा. बॅट अँड पॅड मधला चेंडू सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव अर्जित होती आहे. एकेरीच्या साह्याने रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 17 रन्स. 17 धावा. विजयाकरिता 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे. ओमकार दाखल झालाय. 5 चेंडू आणि 8 धावा. कोण बनणार या माचचा छावा. समोर दिशेनं ऑन दी अप खेळला. फटक्यात आहेत वजन. क्षेत्ररक्षक आहेत. वाईट लॉंग ऑफला टिपला असेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. कहाणी में ट्विस्ट. येतो सिर्फ आगाज है. अंजाम पूरा बाकी है. विकेटचं बटन गॉन. मी मागाशी देखील म्हटलं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं. माणसांची वेळ क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. कारण जर आपण पाहिलात तर 25 धावांचा टार्गेट आहे
आणि मी मगाशी देखील म्हटलं कोही भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. यावेळेस बादच्या आतली कडा घोषांकित 17 एक धाव अर्जित होत्या. एकेरीच्या सायना रणसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 धावा, 3 चेंडू आणि 7 धावा विजयाकरिता जर आपण पाहिलं तर आता संपूर्ण गोंडघरकर आता एकच म्हणत असतील मैदानाच्या आतमध्ये, सुशास तूच काहीतरी कर बाबा. बीट 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 झालेत, बीट झालेत. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला भिरकवण्याचा मुदत ठेवला. ढुंडोळे 6 जण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील कारनामा करतायत, गोलंदाज देखील सांगतायत आम्हाला देखील हार मान्य नाहीये, मी आलोय. इथपर्यंतचा प्रवास माझा का राहिला आणि इथपर्यंतचा प्रवास मी कशासाठी करतोय आणि हा प्रवास कशासाठी केला याचं प्रात्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्ष सुरू आहे. बॅट आणि बॉल मधले द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला टिप मध्ये तैनात. दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि काय घडतंय, आणखीन एक सफलता प्राप्त झाली आहे. इथून पुढे जर आपण पाहिलात ना तर येणारे उर्वरित चेंडू असतील 2 आणि विजयाकरिता 1 चेंडू असेल आणि 6 धावा. यस, विकेट आलाय. डीजे ने देखील मध्ये दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळतात. संघर्ष नुसता करायचा नसतो तर ते संघर्ष करण्यासाठी जी आलेली वेळ आणि वेळ मात्र प्रत्येकावरती येत असतात आणि ती वेळ आली आहे मैदानाच्या आतमध्ये कुडगाव संघाकडे. जी संघानं आपल्या गावानं जी नामी संधी दिली आहे ती हिरो बनण्याचं काम. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय? पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत आणि सामना जिंकलाय. सामना फिनिश. गोडगाव संघ सहर्ष स्वागत. हाडलक टीम गोडगर संघ यस या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट. ओनली वन मॅन मिस्टर. गोलंदाजी करत असताना गोलंदाज यस ओम यस या मॅचचा हिरो ठरला, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट. जो मात्र चमकला, जो मात्र आपल्या संघासाठी निधडा छातीनं लढलाय, अर्थातच ओमकार. ओमकार ठरतो या मॅचचा हिरो. या ओमकार आपण याचा ओमकारला गौरवित देतोय आणि जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेक मध्ये ऐकूयात एक सुमधुर संगीत.